नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय बीड यांच्यामार्फत दिव्यांग बांधवांना 5% दिव्यांग कल्याण निधीमधून राखीव निधीमधून अस्थिव्यंग परवर्गीय दिव्यांगांना मोफत 3 चाकी स्कूटर विथ ॲडॅप्टरचा पुरवठा करण्याच्या योजनेचा अर्ज स्वीकारण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। बीड या ठिकाणी दिव्यांग बांधवांना 3 चाकी स्कूटर वाटप करण्यात येणार आहे। त्या संदर्भातली आता तेथील बांधवांना आणखी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 14/1 ते 21/1 या कालावधीत हा अर्ज भरायचा होता, परंतु इतर सर्व दिव्यांग बांधवांचे अर्ज भरून होणार नाही, म्हणून या ठिकाणी 31/1/2026 पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज स्वीकारण्यात येतील। याची नोंद या ठिकाणी बीड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी घ्यायची आहे। तर मित्रांनो, मग अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कोणता अर्ज करायचा आहे, तर या ठिकाणी आपण त्या अर्जाविषयी सुद्धा सविस्तर माहिती बघूया। मित्रांनो, अशा पद्धतीचा अर्ज तुम्ही 3 चाकी स्कूटरसाठी करायचा आहे। जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद बीड मार्फत दिव्यांग व्यक्तींना फक्त अस्थिव्यंग जे असतील त्यांना स्कूटर व ॲडॅप्टरचे वाटप होणार आहे। अर्जाचा नमुना बघा, अर्जाचा क्रमांक, सन 2025-26, अर्जदाराचा पासपोर्ट फोटो लावायचा आहे। गट विकास अधिकारी यांच्याकडे हा अर्ज करायचा आहे। अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, अर्जदाराची जन्मतारीख, आधार क्रमांक, बँक तपशील, कुटुंबातील संख्या, सध्याचा व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, दिव्यांग प्रमाणपत्र, दिनांक, दिव्यांगत्वाचा प्रकार आणि टक्केवारी, UID क्रमांक लिहायचा आहे। तर अशा पद्धतीने सर्व काही माहिती या ठिकाणी भरून द्यायची आहे। आणि सोबत कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे बघा, आधार कार्ड, मतदान कार्ड, UID कार्ड, अस्थिव्यंग दिव्यांगांचे ऑनलाईन कायमचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ग्रामसेवक यांचा, बँक पासबुक, राष्ट्रीय बँकेचे शौचालय वापरात असल्याबाबतचे प्रमाणपत्र, लहान कुटुंब प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सन 2025-26 यांचे 1 लाख रुपयापेक्षा कमी मर्यादितले, म्हणजे 1 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेले, पूर्वी लाभ न घेतल्याचे शपथपत्र, वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त 50 पेक्षा कमी, अशा पद्धतीने कागदपत्र द्यायचे आहे। आणि खाली प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचे आहे। प्रमाणित करण्यात येते की अर्जदार त्यांचं नाव, अर्जदारांचं माहिती पडताळणी करावयाची बाबींशी संबंधित घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली आहे, त्यानुसार नमूद तपशील बरोबर आहे। ग्रामसेवकांचे या ठिकाणी सही शिक्का लागणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने लवकरात लवकर अर्ज भरून द्या। 31 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त अर्ज करा आणि 3 चाकी स्कूटर ही तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या योजना ह्या आता येणार आहेत आणि काही ठिकाणी ह्या योजना सुरू आहेत। स्कूटर किंवा ई-रिक्षा मिळवायची असेल तर समाज कल्याण तसेच दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय या ठिकाणी चौकशी करणे गरजेचे आहे। तुमच्या जिल्ह्यात सुद्धा अशा पद्धतीच्या स्कूटर, ई-रिक्षा वाटप चालू आहेत, त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करून माहिती मिळवू शकता आणि त्या ठिकाणी अर्ज करू शकता, परंतु अर्ज हे मुदतीत सादर करणे गरजेचे आहे। त्यामुळे तुम्ही चौकशी करून तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।